नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत चढली असून महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ असणाऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अमित देशमुख तर भाजपाकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्याबरोबरच सर्वच राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. लातूर जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात, परंतु महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ असणाऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपाने डॉक्टर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे लातूर शहरात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 2019च्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात नेमकी लढत कशी झाली होती पाहूया. 2019च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून अमित देशमुख तर भारतीय जनता पक्षाकडून शैलेंद्र गोविंद कुमार लाहोटी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. अमित देशमुख यांना 1,11,156 मतं मिळाली, तर भाजपाचे उमेदवार शैलेंद्र लाहोटी यांना 70,741 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजासाहेब मणियार यांना 24,604 मतं मिळाली. या लढतीत अमित देशमुख हे 40,415 मतांनी विजयी झाले. 1980 पासून विलासराव देशमुख हे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. त्यानंतर 2009 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व अमित देशमुख यांनी केलं. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात दिग्गज घराण्यातील दोघे जण एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचं कायम एकमेकांविरोधात कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं. परंतु परत एकदा विधानसभा निवडणुकीत देशमुख विरुद्ध चाकूरकर घराणं एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार.